जय गुरु. कोण आलंय? काल आपण म्हटलं होतं ना तद्दीत घेऊया म्हणून मला वाटलं येतील म्हणून. हो. हो ना. अच्छा, लक्ष्मीताईच म्हणल्या त्या. हम्म. हम्म. आणि प्रसादला काय ते येत नाहीये. हा. नवव्या पाठ्यातलं सारखं काहीच येत. हो तर काय मलाही शोधायचं परत म्हणजे क- हो नाही, काय. आपण पीडीएफ मध्ये सगळं आहे खरं तर ते. हो ना, आणि त्या पॉवर पॉइंट मध्ये तुम्ही केलेलं अं, पण आहे ना. तेच बघतो हो. मी तरी. हो बघा. रावण रावणच. हो. हम्म. ते हे सारखं त्याला पुस्तक पडा. फीस खूप काढतो तो. आणि ते तुम्ही पाठवलं. काय. अं, मला जे पाठवलं ते प्रामाणिका आणि ह्याच, हो. त्या ह्याच्यात असं डबल डबल का लिहिलंय? अनुष्टुप, अष्टी, जट्टी असं का लिहिलंय? ते कसं असतं आता तेच हम्म. म्हणजे वेगवेगळ्या छंदातही त्याला बसवता येतं असं आहे. हा हा हा. असं म्हणून. हम्म. आता कसं सर मुलं. कारण काल ही अख्ख्या हा, अश्विनी म्हणत होती ते अनुष्टुप आहे, पण तिने जे म्हणून दाखवलं मला चाल, ते म्हटलं हो. ही चाल नाही तू नाही ते म्हणतेस ते नाही नाही ते अनुष्टुपची नाही म्हटल्यावर माझ्या वाटत. लक्षात आलं पंचचामर वृत्तातलं हे मला नक्की माहितीच होतं. म्हणजे पण मला वाटलं हा. नाही की पंचचामर तुम्हाला परीक्षेला आहे म्हणून असं मला वाटलं म्हणून. आपण बोललो ते. होतो क्लासमध्ये. अच्छा. हा हा. आणि पुस्तकात ते प्रामाणिका म्हणून पानावर आहे. अच्छा. हम्म. हम्म. 61व्या पानावर आहे. हा ते 6 नंबरचं. प्रमाणिका म्हणून आहे हो. हा पण तुम्ही बघितलं ना मी हा, ते जे लिंक, पंचचाम. ती हो लिंक मी तुम्हाला परत पाठवली. हो आणि त्याच्यात मी ते हो. स्क्रिप्ट टाकून बघितलं ना, खटकन त्यांनी मला आउटपुट दिलं हा त्याचं. म्हणजे हा, अ, तेच. सुजाताला मी म्हटलं होतं ना की ती लिंक पाठवून शॉर्टकट. हा. जे श्लोक आपल्याला माहितीये फक्त आपल्याला त्याचं टेक्स्ट पाहिजे. टेक्स्ट असलं की तो खटकन देतो हो. म्हणजे. काल काल मी खूप टाइमपास नाही म्हणणार, काल अख्खी दुपार मी त्याच्यात घालवली. हा. हा. आणि खूप स्तोत्र त्याच्यामध्ये मी हे करून बघितली. हो पण बहुतेक सगळी वाव मला वाव, माहिती छान. असलेली अनुष्टुप छंदातच आहेत. हो तेच असणार. शार्दूल विक्रीडितची काही नवीन कळली. शार्दूल हा. विक्रीडित आणि अशी, पण अशी जी हा आपल्याला जी अगदी एक एकच माहिती आहे, काहीच उदाहरणं माहिती नाही आहे ना, त्यातलं हा. हा काही सापडलं नाही. हो हो. हा. बरोबर. नाही ठीक आहे ना, काय हरकत नाही. आम्हाला आणि अश्विनीला आणि मला आता मी हा. तुला हे पाठवते. मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम. ते पंचचामर आहे. हो. अच्छा, पंचचामर का? ओके. मला म्हणजे प्रामाणिका. हा. विद्युन्मालाचं वगैरे सापडलं अजून उदाहरण, म्हणजे चांगली आहेत ती. पण हो सर का? काही काही गोष्टीमध्ये ना, पहिल्या जी लाईन आहे ती हो. हा. वेगळ्या छंदातली आहे आणि दुसरी असतं लाईन वेगळ्या छंदातली असतं आहे. असतं तर आम्हाला कधीतरी एकच असतं. लाईन चालेल का? नाही असं. नाही अच्छा. चालणार का? असं म्हणजे बरं. उदाहरण नाहीतर देऊन सांगितलं तर त्याची मग का बघू शकू बरीच आपण. आहेत. हा. अच्छा. हा. नाही आता नाही. ह्याच्यामध्ये पुरुष सुक्तामधलं हं. सहस्त्र शीर्षा पुरुषत्ते पहिलं वाक्य विद्युन्माला मधलं आहे, पण दुसरं कुठलं तरी वेगळ्याच छंदात आहे. हो हो. नाही ती ही जी हम्म. वैदिक सूक्त नाहीच म्हणजे वैदिक छंद नाहीच आहे. हा. विद्युन्माला वगैरे. ओके. ओके. आता सहस्र शीर्षा पुरुष आता हे 8 आणि जसं आता गायत्री छंद म्हणजे काय म्हणजे थोडक्यात सांगतो मी. गायत्री छंद म्हणजे काय की ज्याचे 3 चरण असतात 8-8चे. हा तत्सवितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न. म्हणजे 8-8-8 असे. हम्म. असा हा हम्म. गायत्री हम्म. छंद आहे. त्रिष्टुपचा अजून वेगळा असे काय काय म्हणजे. पण ते ते आपले छंद आणि ते छंद मॅच होणार नाहीत तुमचे. आणि त्यातही प्रकार असणार. हा. हा. कारण त्यापैकी श्री सुक्तामध्ये मला श्री सुक्त पाठ आहे, तर श्री सुक्ताचं पण असंच आहे. म्हणजे 17 अक्षराचा पहिला लाईन विद्युन्मालामध्ये जाते आणि दुसरं काहीतरी वेगळंच येतंय. नाही ते छंदच वेगळे आहेत ते वैदिक याच्यातले. आणि परत हम्म. त्याच्यात कसं आहे माहितीये का. त्यात काही काही स्वर असतात ना वैदिक याच्यामध्ये. ते लांबवलेले पण असतात मग त्यांनी अजून त्याचं म्हणजे वेळ बदलतो आणि त्यांनी अजून ते छंदही बदलतो असं पण असतं. हम्म.
हा. हो लक्ष्मी ते आल्या का? मी आले. आणि पंचचामर मधलं अजून म्हणजे ते रावण हे कृत आहे ना, हो जटाटवी जल हो 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 हा ते हा ते हा. छान आहे. म्हणजे ते मला ऐकते पाठ मी आहे. म्हणून मला पाठ पण त्याचं वगैरे वृत्त नाहीये, कुठलं पण आलं त्याचं? हा पण पंचचामर आलं. आता, हा मग बरोबर पंचचामरच आहे ते. जटाटवी गलज्जलज्ज प्रवाह पावितस्थले हम्म. बरोबर गलेवलंबलम. तसंच आली चाल. मंदाकरा तमोदकम. बरोबर आहे. हा पण आता कसं आहे माहितीये का की विमुक्त तसं आहे. हा. नाही तर ते जे दोन्ही असतात संस्कृतमध्ये पुढचं सांगतो मी तुम्हाला की हम्म. वृत्त आणि अलंकार. तुम्हाला जर अलंकार नाहीये तर कसं आहे की जे जे अक्षर असतात ना, वृत्त फक्त तुम्हाला हम्म. लघुगुरूवरनं वृत्त ठरवता येतात. पण त्याचा जो हो. भाव असतो ना, भाव हा फक्त वृत्तांनी ठरत नाही. भाव हा अक्षरांनी आणि अलंकारांनी पण ठरतो. ओके. तर त्यामुळे हम्म. आता जसं पंचचामर आता महागणेश पंचरत्न जे आहे तर त्याचा भक्ती रस आहे. पण हा हा जो आहे हम्म. शिवतांडवचा तर तो असा वीर रसातला आहे ते. तर रौद्र. तो हा. रौद्र, हा सॉरी, हा वीर किंवा रौद्र रसातला आहे. तर त्यामुळे त्याचं जे आहे ना त्याचा तो, आणि तो तो कशामुळे झाला, कारण त्याचे अक्षरं बदलली म्हणून. काही की अक्षरं कठोर असतात, हम्म. काही की अक्षरं मृदू असतात. तर ते म्हणजे हे पुढचं हम्म. आहे अजून हम्म. म्हणजे. तर म्हणजे पण संस्कृतमध्ये कसं आहे की हे सगळं म्हणजे म्हणजे आम्ही आता जसं खरं, खरं म्हणजे गाढव. तर आता हा शब्द असणारे शब्द आहेत ना, हे नेहमी असे म्हणजे हम्म. कुठल्याही मृदू शब्दांमध्ये कधी हा शब्द येणार नाही कधी. कारण ते हे हम्म. हा वर्णच म्हणजे कठोर वर्ण आहे, मृदू नाहीच आहे. म्हणजे मृदू वृक्ष आहे. पदार्थ, हा, वृक्ष हा आहे. वृक्ष, हा म्हणजे हा. मृदू हा. मृदू पदार्थ आहे ना, त्यांच्या नावांमध्ये कठोर वर्ण पण येणार नाही असं असतं बऱ्याचदा. हम्म. हम्म. म्हणजे असं इतका त्यांनी खूप सूक्ष्म विचार केलेला आहे याचा सगळ्यांचा. खरंच असं. खरंच. हा पण हे सगळं बघितल्यावर ना असं अमेझिंग वाटतं की काय म्हणजे हम्म. त्यांची प्रतिभा हो ना. असेल ज्यांनी हे सगळं हो. केलंय. बाप रे, असं झालं मला. हो आणि स्पॉन्टेनियसली काय काय केलेले आहेत हो, लोकांनी हो. म्हणजे. नाही, आणि एवढं सगळं म्हणजे पद्यरूप एवढं वाङ्मय एखाद्या भाषेचं हम्म. असणं हम्म. म्हणजे हे किती अफाट आहे नाही वाचणं का. खरंय. हा जरी तुम्ही हो. अगदी साधा हो. हो. अनुष्टुप छंद म्हटला तरी तुम्हाला आणि मला आपण मराठीत अनुष्टुप छंदात 5 ओळी करून दाखवा म्हटलं तर आपल्याला किती धडपड होईल आपली नाही का. हो. हो. म्हणजे हो. हा आणि म्हणजे आता हो. बहुतेक सगळं संस्कृतचं वाङ्मय जरी आपण म्हटलं की 80% वाङ्मय अनुष्टुप मध्ये आहे जुन्या श्लोकांचं, पुराणातलं विशेषतः. ठीक आहे, 80 काय 90 असेल, पण तरी 90% असेल, पण तरी तेही काय एवढं कठीण नाही, सोपं नाही आहे ना काम अनुष्टुप छंदातलं नाही का. नाही नाही. हो साधं आपल्याला 2 वाक्य समजा कवितेची जुळवायची आहे तर टवल्या टवरवल्या तरी हो हो विचार करायला लागतो. विचार करायला लागतो तेच. ठीक आहे. आपण आज जसं काल हम्म. म्हटलं होतं लक्ष्मीताई. तसं हा. आपण हा हा. तर आपण तसं हे करूया, व्याकरण विधी घेऊया मला वाटतं ना. म्हणजे ते मी तुम्हाला पाठवलंच आहे हो. आज ते तद्धित आणि याच्यातलं घ्यायचं. हो. हं. हा हम्म. तर ते म्हणजे त्याचं लक्ष्मीताईंना विचारलं होतं की एकदा तुम्ही घ्या म्हणून. हो तर हो सर, हो म्हटलं मी आहे. हा आहे ना. हा हम्म. तर हा मी जस्ट कुठे बघा, मी पाठवलं होतं ना ते तुम्हाला. ग्रुपवर टाकलं ते. पाठवलं होतं ना मी आता तुम्हाला परिचयाला. हो हो आता टाकलं, आठवा पाठ म्हणून टाकलं. हा हो तेच. पाठवू का बरंच? नाही 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 नाही, मीच टाकलंय ते मला माहिती आहे. काढतो मी 1 मिनिट. हा आहे, परिचयाच्या ग्रुपवर आहे. हो हो. 1 मिनिट. हा
कारण मी म्हटलं की सगळ्यांना एखाद्या वेळेस ते व्याकरण विधी म्हणजे प्रिंटआउट वगैरे जर विशेषतः जर घ्यायचं असेल तर तेवढाच एक घेतलेला बरा, असं त्या दृष्टीने मी ते वेगळं शेअर केलं तुम्हाला. हम्म. दिसतंय का? दिसतंय. दिसतंय ना? हो हा. हो तर आता हे हो कृदंत, तद्धित हा सगळा जो प्रकार आहे ना, हा मुख्य म्हणजे हा हे सगळे प्रत्यय आहेत. हम्म. मग हम्म कृदंतवरनं वेगळे म्हणजे धातूला लागतात ते कृदंत असतात, शब्दांना किंवा संज्ञांना लागतात ते तद्धित असतात, म्हणून त्याचा विभाग आहे केलेला आहे. पण बेसिकली सगळे प्रत्यय आहेत. हम्म. तर आता अच्छा आपण तर इथं लिहिलेलं आहे, वाचा तुम्ही. आता बघा, आता आणि हे आपण शिकलेलो आहे, म्हणजे असं काही इथे समरी दिलेली आहे. आता कृत कृत म्हणजे काय? कृत म्हणजे क्रिया. क्रिया म्हणजे एखादी क्रिया क्रियादर्शक म्हणजे धातूंना जे लावलेलं हम्म असतं काही प्रत्यय, त्याला म्हटलं तर कृदंत. तर आता कसं, तर आता वेगवेगळे आहेत. आता बघा, इथं क्त्वा प्रत्यय. क्त्वामध्ये काय हम्म असतं? कृत्वा, कृ अधिक त्वा कृत्वा, गम अधिक त्वा गत्वा, नम अधिक त्वा नुक्त्वा नत्वा, पा पा पिबतीचं पा अधिक त्वा पीत्वा, श्रु अधिक त्वा हा श्रुत्वा, असं. आता इथे ना प्रत्यय एक असतो, पण त्यातला काही काही शब्दांचा अक्षरांचा लोप झालेला असतो. जसं मूळ प्रत्यय क्त्वा, पण त्याचा क चा लोप झालेला आहे. हम्म. क चा लोप झालेला आहे. बघा इथं कुठेच क दिसत नाही. हा. दृष्ट्वा दृष्ट्वा, हन्त्वा हत्वा, हा, पृच्छ्वा नाहीये बरोबर हा पृष्ट्वा. पण ते आणि काही काही वेळा बदलतं पण, त्यज अगदी त्वा त्यक्त्वा, पेज मध्ये आहे स्पृश. हा हा. तर इथं छान उदाहरणं दिली आहेत, हे तुम्हाला वाचलं की काय. हा. तर त्वा आता, हो आणि हे आपण बघितलं होतं की कुठली एक एक क्रिया करून दुसरी क्रियाची असेल असं वाक्य बनवायचं असेल, तर पहिली जी क्रिया आहे त्याला, त्या धातूला आपण त्वा हा प्रत्यय लावतो. बरोबर? अच्छा कृत्वा हम्म गत्वा नत्वा, मी हे करून ते करतो, नाही का? खा हा हा बरोबर भुक्त्वा. कार्यम कृत्वा हा ग्रहम पट गच्छ म्हणजे हा हा बरोबर हा बरोबर. तर हा पहिला सोपा त्वा प्रत्यय. आता तेव्हा आपण बघितलं हम्म होतं की जेव्हा धातूला जेव्हा एखादा उपसर्ग ऑलरेडी लागलेला असतो, तेव्हा त्याला त्वा लागत नाही, त्याला हा ल्यप प्रत्यय लागतो. हा. आपण हो बघितलं जसं अच्छा अच्छा. प्र प्र अधिक नम अधिक प्र लप प्रणम्य, वि अधिक ज्ञा अधिक ल्यप विज्ञाय, गमचं गत्वा होतं, पण आगमचं आ अधिक गम अधिक लप आगत्य होतं. हे आपण शिकलेलो आहे, मला वाटतं हम्म प्रवेशमध्येच, नाही का? हो बरोबर. हो हा. आता दा अधिक त्वा अ, दत्वा होतो, पण आ अधिक दा असेल, हा उपसर्ग लागल्यामुळे त्याला आदाय असं होतं. हम्म. हा स्मृ स्मृ अधिक त्वा स्मृत्वा, पण वी लागल्यामुळे विस्मृत्य असं. विस्मृत्य हा. जी अधिक म्हणजे त्वा जप म्हणजे जप म्हणजे सर य तेव्हा होतं का म्हणजे जप काय म्हणतात प्रत्यय हा प्रत्यय ना हा हा जप हा प्रत्यय लागला की य हो, होतं तिकडे य य होतं, तला य अच्छा होतं बहुतेक, त याला होतं. हा. हा तर पण ते कसं आहे की तला य होतं, पण ते काही काही नियम बघा. आता आ वी अधिक म्हणजे आता काही काही वेळा नुसतं य पण होतं, पण आता आ गम अधिक हम्म लप तर आगत्य पण झालेलं आहे. त्यामुळे आता वी य पण अधिक होतोय हा स्मृमध्ये तला य पण लागलेला आहे. त्यामुळे ते काय लागतं ते हा बघायचं. हा. आता उत अधिक डी अच्छा हो उड्डीय. हा. न बुद्धी य हा. आता नी नेणे, नी अधिक त्वा नीत्वा, पण आ अधिक नी अधिक लप आणीय, आणून, असं. हा. हा असं. तर समजलं. आणि हे आपण प्रवेशमध्येच झालेलं आहे आपलं. त्वा प्रत्यय कधी वापरायचा आणि लप प्रत्यय कधी वापरायचा, फक्त आपल्याला तेव्हा ते प्रत्ययाचं नाव माहिती नव्हतं. बरोबर? हम्म ठीक ठीक आहे. तर हे झाले पहिले. आता तुम प्रत्यय. तुम म्हणजे काय? हम्म हा. की करण्यासाठी, निमित्त. हा. त्याला तुमुंत प्रत्यय म्हणतात, तुमुन. तर तुमुन कसं? तुम हा हम्म जसं गम अधिक तुमुन गंतुम, हन अधिक तुमुन हंतुम,
पा अधिक तुमुन पातुम, स्ना अधिक स्नातुम स्नातुम, स्नान करण्यासाठी. हा, दा अधिक तुमुम दातुम, देण्यासाठी. हा, असं काहीतरी पर्पज असेल ना, निमित्त, पर्पज, हेतू, तर त्याला तुम हम्म. प्रत्यय लागतो. त्याला मूळ तुम म्हणताना पण तुम म्हणतो, पण त्याचं प्रत्ययाचं पूर्ण नाव आहे तुमुन, तुमुन प्रत्यय. हा, आणि पठित. क्रियापद एकच येणार ना, म्हणजे त्याच्यात हा, क्रियापद एकच येणार ना आता सह गृहं गंतुम उद्यतः अस्ति. सह ग्रह अस्ति गृह गृ- एकच क्रियापद. गृहे गंतुम. काय म्हणताय तुम्ही वाक्य हा. सांगा मला. नाही नाही, मी म्हटलं त्याच्यामध्ये क्रियापद, आता आपण पहिल्या मध्ये कसं बघितलं, तिकडे 2 क्रियापद येतात ना, गत्वा आणि परत गच्छत, वॉट एव्हर. नाही 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 नाही. हे बघा, एकदा प्रत्यय लागला एकदा की. ऐका हा ऐका ऐका. आता हे गत्वा, हा, तुमुन, गंतुम ही सगळी अव्यय होतात. हा, मग यातला काही विभक्ती वगैरे बरोबर. काही हा लागत नसतं. म्हणजे त्यामुळे ते ते हा ते क्रियापद राहत नाही. मग तो एक शब्द, की शब्दांमध्येही अव्यय होतो ते. मग त्याला ना विभक्ती राहते, ना लिंग राहतं, ना वचन राहतं. समजलं. अच्छा, ओके. हा, ही हा सगळी प्रत्यय जी आहेत ही अव्यय होतात याची. बरोबर. अव्यय म्हणजे काय, की ज्याला अजून काही मग रूप येत नाही त्याला. समजलं ना. धातू येत नाही, म्हणजे विभक्ती येत हा नाही, हा, लिंग म्हणजे येत विभक्ती नाही, सारखं वचन येत नाही, चेंज होत नाही. सगळं काही येत नाही त्यांचं. हा, हा, असं. हम्म. आणि त्यामुळे हे वाक्यामध्ये हा शब्द जो होतो हा क्रियापदाचं काम नाही करत. नुसतं प हा, जसं सहा हा पठितुम, सहा पठितुम हा, गच्छती म्हणजे काय, तो वाचण्यासाठी जातो. आता वाचायला पठितुम जातो. हा हा, तिथं अव्यय झालं. अव्यय किंवा हा, बरोबर. पठितुम म्हणजे किंवा शब्द झाला. कशासाठी जातो म्हणजे हा. पर्पज झालं पठितुम. आता हा हम्म. क्रियापद नाही आहे. पठितुम आता आहे. पठितुम हा धातूपासून त्याला अस्थि मागे प्रत्यय येतो ना, लागला तो अस्थि. आणि त्याचं कृदंत रूप हा झालं. कृदंत रूप म्हणून त्याला कृदंत हा, रूप म्हणतात. कृद अंत म्हणजे इथे क्रिया संपली. कृद अंत, क्रियेचा अंत झाला संपली. इथे. अच्छा. आता तो क्रियापद राहिलं हा नाही हा, त्यात. असं म्हणूनच त्याला कृदंत ओके म्हणतात. ओके. हा, हम्म समजलं. हम्म, हम्म. ओके ओके. ठीक आहे. हा, आता हे खूप आहेत उदाहरणं इथं. द्रष्टुम. हा, हसितुम. हा, नंतर खादितुम, क्रीडितुम, भाषितुम, कथयितुम. तर हम्म. आता हे रूप जे आहे ते त्यांच्या गणांनुसार ते बदलतं. आपण ते गण शिकलेलो आहोत ना, मला वाटतं आपण, की नाही अजून. धातूचे नाही गण की ते नाही, मी विसरलो. कोविदला आहे हो. की तुम्हाला आहे ते. नाही हा, नाही, गण नाही नाही, झालेलं. गण नाही तुम्हाला झालं. शिकवले नाहीत ना. नाही नाही, ते मी हा, गण नाही 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 झालं. गण अजून नाहीये. दशमगण वगैरे असं. तर त्याचं कथयितुम, नाही. चोरयितुम, तो लागणं म्हणजे तो गण असतो. पण ते जाऊ द्या सध्या. तर तुम्हाला नाहीये तर हा. उगीच कन्फ्यूज नका हो. सध्या फक्त आहे तसं लक्षात ठेव. असं. हम्म. समजलं. हा, हा. तर आता हे झाले आपण मला एक किती. विचारायचं होतं. हा, बोला. हा, ते एक प्रश्नपत्र आहे, तृतीय प्रश्नपत्रामध्ये ते कृदंताबद्दल विचारलंय. ते कसं माहितीये का, उदाहरण मुखेन तद्दिस्य स्वरूपम प्रदर्शयत. म्हणजे काय हा, करायचं त्याच्यामध्ये, म्हणजे आम्हाला नाही, एक मिनिट उदाहरण एक द्यावं मिनिट. लागणार. नाही, आता इथं तद्धित असेल तर तद्धित अजून व्हायचंय आपलं. त्यामुळे तर थांबा सध्या जरा. व्हायचं आपण. आपण एक ठीक आहे ठीक आहे, ओके आपण एक ओके सर, काम करू. ओके. आपण एक काम करू, आधी शिकून घेऊ पूर्ण, आणि मग हा, प्रश्नपत्रिका बघू. नाही तर ओके मग कन्फ्युजन होईल. ओके. ओके, फाईन फाईन सर, हा ओके. हा. आता अ, जसं. सर एक शंका होती. बोला. शंका होती ते शब्दांचे अर्थ लिहून प्रत्यय सांगायचे असा प्रश्न होता. त्याच्यामध्ये भवतचा अर्थ तुमचे किंवा आपले असं घ्यायचा. भू धातू ना हा, अगं अगं अश्विनी, म्हणजे प्लीज प्लीज. सध्या ना आता हा कन्फ्यूज नको करू. आता आपला विषय सध्या कृदंत आणि तद्धितवर हा सुरू आहे. ओके. तो वेगळाच ट्रॅक आहे सध्या. भवत भवत. हा हा, अजून तो तो भवत म्हणजे तो हा आपण या अर्थाने वापरतो, पण सध्या नको. नाही तर मग सगळं ते पण कन्फ्युजन होऊन जाईल. ओके. हा ते तू नाही नाही, पाहिजे फक्त तर आता तो प्रश्न. प्रत्ययच झालं होतं म्हणजे नाही नाही, ते ते प्रत्यय नाहीये, ते विभक्ती आहे ती. तो क्षत्रिय. प्रत्यय नाहीये. ओके. भवत अच्छा, हा कारण शब्द. तरी प्रत्यय. अगं नाही, ते विभक्तीचे प्रत्यय हम्म, आहेत. हे विभक्ती नाही. हे धातूंना काय प्रत्यय लागतात, हा प्रत्यय. हा, हम्म. समजलं ना. ते प्रश्न आला होता याच्यामध्ये हो पेपरमध्ये हो की हो, पण तो भवतचं हे सांगा.
शब्दाचा अर्थ सांगून प्रत्यय सांगा असं नाही नाही असं आला असं होता. नाही, पण तो वेगळा आहे हो हा. 2023 तो हा ह्याच्यामध्ये ते भवान भवान वगैरे ते वेगळं शब्द वेगळं प्रकरण येतं जरा हा. ठीक आहे, सध्या उगीच नको कन्फ्युज होऊया आपण. बरं हं? हा, तो कृदंत बरं बरं आणि तद्धित नाही नाही, त्याच्याशी संबंध नाही त्याचा. हा, नाही ते ठीक आहे. नाहीये हा, मला प्रत्यय ठीक आहे. हे सांगून हा हा ओके हा ओके. आता दुसरं गोष्ट, असं मी हे करू शकतो, वाचू शकतो, हा, पोहू शकतो, त्याच्याकरता आपण असे हा तुम प्रत्यय लागतो. हा, अहम पठितुम शक्नोमी, अहम पठितुम इच्छामी, असं पण वापरलं जातं. समजलं? वयम धावितुम हम्म. न शक्नुमा म्हणजे शक आणि इश, हा, इच्छाचं इश, हा, तर त्याच्याकरता सुद्धा तुम्ही हा तुमचा प्रत्यय लावू शकता. ओके. आता या तुमुंचा प्रत्यय अजून एक आहे, गंतु कामहा, पठितु कामहा. गंतु कामहा आपण कुठल्या असे कामहा मध्ये वाचलेलं आहे आपण, जुन्या म्हणजे जे कालिदास वगैरे यांच्यामध्ये असं वाचलेलं आहे बघा. गंतु काम म्हणजे हं. जाण्याला इच्छुक असं, हा, नाही का. वक्तु ओके. कामहा म्हणजे बोलण्यास इच्छुक, पठितु कामहा बोलण्याची इच्छा. अभ्यास ओके. करण्यास इच्छुक असं. हा, असं ते हे हम्म. वाचा तुम्ही. हे म्हणजे मी आता तुम्हाला अ, धावतोय सांगतो, पण हे तुम्ही जर वाचलं ना, आणि मुद्दाम मी आपलं पुस्तक घेत नाहीये सरळ संस्कृतचं, कारण हे जे हा जो मी चॅप्टर या व्याकरण विधीमधनं करतो ना, यात कन्सेप्ट खूप छान दिलेले आहेत म्हणून समजावतात. हा, हम्म. आपल्या याच्यात तेवढं स्पष्ट नाही केलेलं म्हणून. हा, समजलं? आणि म्हणजे यात हा आता एक्झरसाइज पहिला काय ते हा एक मिनिट, हे पहिलं फिल इन द ब्लँक्स कुठे गेलं ते हे ह्याच्यानंतरच आहे वाटतं. ठीक आहे, तुम्ही घ्या सर. हा, हा, ठीक आहे. नाही ते आणि नाही, ते आणि फिल इन द ब्लँक हा इकडे. आणि आणि मी तर हा. तुम्ही म्हणेल, तुम्हाला मी सांगेल की एकतर ज्यांना शक्य आहे त्यांनी सॉफ्ट कॉपीवरनं, आणि नाहीतर ज्यांना अगदी तसंही शक्य नाही ना, इच्छा आहे, त्यांनी अगदी याचं प्रिंटआउट काढून घेतलं तरी चालेल. जर तुमच्याकडे व्याकरण विधी तुमच्यावर पुस्तक करायचं. असेल तर हा. तो प्रश्नच नाही. तुम्ही घेतलं का ते पुस्तक? कोणाकोणाकडे आहे? नाही सर, मी नाही घेतलं अजून. घ्या ना, त्या उन्नतीला विचारा ना कुठे मिळतं ते, ती सांगेल. तुमच्या जवळच मिळतं ते. हो बरं, ठीक आहे. हो. ओके ओके सर. अजून कोणी कोणी घेतलं नाही सांगाल का मला? नाही, मी नाही घेतलं. हा, नाही मी मला असं वाटतं तुम्ही त्याच्यावरतीच बघते. घ्यावं, हा, कारण हा, ते ना तुम्हाला संस्कृत, आता हा. तुम्ही परिचयपर्यंत आलात, पुढे पण तो चांगलं म्हणजे संग्राह्य पुस्तक आहे हे. असं असं. हो हो, चालेल. हं? घ्या तर. ठीक आहे. आता याची उदाहरणं म्हणजे हे एक्झरसाइज पण तुम्ही सोडवा. आता जे शिकलो आपण त्याचे एक्झरसाइज आहेत. अ, हं? हे छान आहेत पल्लवी उदाहरणं. ताई, अ, आपल्या पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकात असेल का हे पुस्तक? हो, त्या आणि ह्यांना विचारते आणि हा मी. नाही नाही, ते नक्कीच असणार. Amazon वरती पण हो मिळतं. हो आणि हे हो. सीबीएसईचं अथॉराइज टेक्स्टबुक आहे, त्यामुळे ते जिथे जिथे संस्कृत शिकवलं जातं ना, त्या शाळांमध्ये पण ते वापरलं जातं. त्यामुळे असं की हे हो फार हो दुर्लभ पुस्तक आहे अशातला भाग नाही. असं. हं? हो हो. येस. हा, 9वीचं पुस्तक आहे ना सर? 9वी-10वीचं व्याकरण, संस्कृत व्याकरणचं 9वी पुस्तक. 10वीचं. ओके हो, ओके. जिथे जिथे ठीक आहे तुमच्या ठीक आहे. ओके. सीबीएसई स्कूल्स आहेत ना, त्याच्या आजूबाजूच्या बुक हा हा. शॉप्समध्ये नक्की मिळणार. असं. ओके. हं? ठीक आहे. आता हा. दुसरं शत्रू किंवा शानच प्रत्यय. आता हे पण एक गंमत आहे. प्रत्ययाचं नाव एक वेगळंच असतं, पण त्याचं, हा, आता हे जे आहे ना, हा, तो आता तू जे विचारते ना, अं, अं, कोण मी विचारलं होते सर. हा, अश्विनी, ते आता आता इथं येईल ते. हा हा, हा पठ हा अधिक शत्रू, पठन, पठंती, पठत. म्हणजे आता ही पठंती म्हणजे काय? वाचणारी स्त्री. हा, म्हणजे हम्म एखादी क्रिया करणारी असं. हा, पठन वाचणारा हम्म मुलगा. हा, लिख हम्म लेखन, लिखंती, हसन हसंती, हसंती म्हणजे काय? हसणारी. हा, हसन, असणार. हसन राम, हा हसन. हे पण आपलं कधी कधी आलेलं आहे बघा, आपण जे असणार. पाठ बघितले आहेत ना. हा, हसन, हा हसन हम्म रामा म्हणजे हसणारा राम असं. हा, नंतर दुसरं आता हम्म हा झाला शत्रू प्रत्यय. पण आता
सेवमानहा सेवा करणारा, हा मोदमानहा, हा म्हणजे म्हणजे काय म्हणजे तो ती गोष्ट क्रिया करणारा असं. हा बघा आता पिता गच्छन्तम पुत्रम, उदाहरणात तुम्हाला समजेल हे कसं. आता गच्छन्तम हा पुत्रम, आता हे काय होतं माहितीये का, आता ही अव्यय नाही आहेत. समजलं का, पहिला जो भाग होता ना ओके ती अव्यय होती. आता इथे हे जे नाम झालं आणि शब्द झाला आणि याच्या आता विभक्ती होतात. कसं बघा आता, पिता गच्छन्तम पुत्रम भोजनाय कथयती, म्हणजे काय, पिता आपण म्हणतो ना जाणाऱ्या मुलाला जेवणासाठी सांगतो असं. बघा जाणार अच्छा. म्हणजे आता गच्छंत, आता हे काय गच्छन्तम पुत्रम, इथे गच्छन हे त्याचं गच्छन हे त्याचं पुल्लिंगी शत्रू रूप आहे. शत्रू म्हणजे अप्रूप आहे, ते प्रत्यय आहे, पण त्याचा आता तो द्वितीय गेला त्याचं म्हणजे पठण करतो. हा गच्छन्तम झालं. अच्छा. हा समजलं. हम्म. जाणारा. जाणारा असं. स- हा सर जाणारा. इथे म्हणजे ही क्रिया करणारा हे वर्तमान काळी क्रिया असं काही दाखवतंय का? हो हो, सेवमानहा कारण की म्हणजे ते सेवा करणारा कारण की असं ना. आपण ते वर्तमान. कर्मणी भूतकाळवाचक मध्ये शिकलो होतो, तेव्हा ते गत गतः म्हणजे गेलेला, म्हणजे ते भूतकाळात झालं. बरोबर म्हणजे बरोबर. गतम हो पुत्रम म्हणजे वारलेला किंवा मेलेला नाही मुलगा नाही, तर इथे किंवा वर्तमान काळातलं आहे, असं. बरोबर. हा, इथे वर्तमान काळी येत आहे म्हणजे हे जाणारा. वर्तमान काळ, अगदी अगदी. आणि इथं ते हा जे त्यात जे कन्फ्युजन होतं कर्ता तृतीयेत वगैरे, तसं इथं काही नाहीये. समजलं ना. हा बरोबर आहे. हो हो हो, हा म्हणजे कर्ता प्रथम येतच आहे. हा हा सर मग असं इकडं परीक्षेत भवत आलंय तर ते कसं म्हणजे ते शत्रुपद ते तो पण नपुसकलिंगी भवत आहे ते. नपुसकलिंगी. नपुसकलिंग भवत हा असं. नपुसकलिंगी मध्ये आणि पठत आपण हो सारखं सगळे. हो. पठत तर सारखं. भवत हे हम्म भू धातूचं शत्रू ओके. प्रत्यय लागून झालेलं रूप आहे, पठत असं. अच्छा, पठत शत्रू लिहायचं भवत तिकडे. ओके. असं. हा हो हा भवत, हम्म मग त्याचा अर्थ काय? म्हणजे भवत हो. म्हणजे होणारे हो- असे, होणारा, होणार. होणारे. होणारे होणारे. असं. हा असं होणारा, हा. होणारी, होणारे असं. हम्म, हा हा हा. असं. पठण म्हणजे मग वाचणारा. शत्रू न लिहिता नुसतं असं लिहिलं तर चालतं का सर? नाही नाही नाही. अच्छा, आता शत्रू पण यायचं. प्रत्यय ओके. प्रत्ययाचं आता शानच मान हे शत्रू आणि अत असं का लिहिलंय. मूळ शब्द आहे शत्रू, म्हणजे हा मूळ प्रत्ययाचं नाव आहे शत्रू, पण ऍक्च्युअल तो प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा तो अत अच्छा, प्रत्यय लागतो. तसंच असं होतं. अच्छा. शानच प्रत्ययाचं श पण जातं आणि च पण जातं असं. हा हा ओके, म्हणून. ओके ओके. हा आता बघा इथं, आता आता तुम्हाला इथे उदाहरण भवत हे ऐक नपुसकलिंगी असल्यामुळे ऐक होणारे होईल ना. हा बरोबर. आता इथे उदाहरण बघा. हा. आता हे बघा, विद्यालयम गच्छन्तीभिः भीः बालाभिः मार्गे कपोताः दृष्टाः. हम्म खूप, याचा अर्थ कोण सांगेल. तृतीय बहुवचन केलं त्यांनी. बरोबर आहे, सर्व तृतीय बहुवचन आहे. बहुवचन केलं, पण आता इथे खूप कन्फ्युजन केलंय. जाणाऱ्या मुलांनी, नाही, विद्यालयम जाणाऱ्या म्हणजे मुलींनी, म्हणजे म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलींकडून, तृतीयेत मुलींकडून त्या मार्गात, मुलींद्वारे. बरोबर. मुलींद्वारे किंवा मुलींकडून मार्गात किंवा हा रस्त्यात हा कबुतरं बघितल्या गेली असं. दृष्टा म्हणजे बघितल्या हम्म गेली असं, नाही का. हम्म. आता हो हो. बरोबर, आता माता सेवमानाय पुत्राय. सेवमानाय म्हणजे काय, आता सेवमान हा पुत्र हा मूळ शब्द आहे. सेवमान हा पुत्र पण ती माता त्याला आशीर्वाद देते, पुत्रासाठी आशीर्वाद देते असं म्हणायचंय त्यांना. पुत्राप्रीत्यर्थ किंवा पुत्रासाठी, पुत्र के लिए म्हणून. आणि सेवमान हे पुत्राचं विषय नाही, कुठल्याही पुत्राला ती आशीर्वाद देत नाही, 4 मुलं असतील तर जो सेवा करतो आहे तिला ती माता आशीर्वाद देते. म्हणून माता आणि म्हणून विशेषण सुद्धा चतुर्थीत गेलं आणि पुत्राय सुद्धा चतुर्थीत गेलं. माता सेवमानाय पुत्राय आशीही ददाती. समजलं.
आशी ही म्हणजे आशीर्वाद. आशीर्वाद. हा आशीर्वाद. आशी म्हणजे चांगलं काहीतरी. हा हं, असं. मग नंतर बघा आता पुढचं, मोदमानस्य जनस्य प्रसन्नतायाः किं कारणमस्ति. आनंदित झालेल्या लोकांच्या प्रसन्नतेचं काय कारण आहे. हं, असं. आता हे तिन्ही षष्टीत गेले. मोदमानस्य जनस्य प्रसन्नता. कोणाची प्रसन्नता. मूळ शब्द आहे प्रसन्नताया किम कारणमस्ति. कोणाची प्रसन्नता. जनस्य. जन हे पण विशेषण म्हणून ते पण षष्टीत गेलं. आणि कुठले जन. आनंदित झालेले म्हणून मोदमानस्य. असं समजलं. तर असं आगगाडी आहे ही, म्हणजे असं दोन दोन विशेषण आहेत. असं सहा उच्चैः पश्यन् पतति. म्हणजे काय, तो वरती बघता बघता पडला. असं पश्यन होणारा म्हणजे तो उंच बघताना किंवा बघत असताना पडला. असं. हा चलंती बालिका मार्गम पृच्छती. चालणारी मुलगी रस्ता विचारते. सा असा विचार. कम सा कम पश्यंती गच्छती. याचा अर्थ काय लागेल. सा ती ती काय काय बघून ती काय पाहत जाते. ती काय काय पाहत जाते. गेली. ती काय पाहत पाहत काय पाहत पाहत जाते. चाललीये. पाहत पाहत किंवा जाते असं. पाहत मगाशी पश्यंती असं. असं तर गमतीदार आहे ना एकदम. स्त्रीलिंग आहे म्हणून. हा हम्म. स्त्रीलिंग आहे म्हणून पश्यंती. आता इथे याचा अजून स्त्रीलिंग बघा. आहे म्हणून पश्चिम. आता इथे बघा. गम सर मला एक शत्रू. विचारू का मी. बोला आदिती. मला ते पहिलं वाक्य दाखवा ना जरा. हा विद्यालयम गच्छन्ती बिही का आलंय तिथे ते नाही कळलं मला. बरोबर. कसं आहे बालिका की विही. नाही सांगतो. आता हे बघा. मला बिही कळलं बरोबर. ऐका ना, ऐका. नुसतं गच्छंती जाऊच द्या सध्या. मुलींनी मार्गात कबूतर बघितली. हे कर्मणी भूतकालवाचक आपण समजा पहिले दोन शब्द सोडून द्या. मुलींनी मार्गात कबूतर बघितली असं आपण म्हणायचं. तर कसं म्हणू. मार्गे बालाभिः म्हणजे तृतीयेत केलं आपण. दृष्टाः म्हणजे ते धातुसाधित केलं म्हणून बालाभिः तृतीयेत गेलो आपण. म्हणजे मुलींकडून मार्गात कबूतर बघितल्या गेली असं आपण केलं. बरोबर. पण आता नुसत्या मुली नाहीयेत. कुठल्या मुली. तर शाळेत जाणाऱ्या मुलींकडून. आता विद्यालयम गच्छन्तीभिः. आता गच्छन्तीभिः हे बालाभिःचं विशेषण आहे. जाणाऱ्या मुलींनी. म्हणून आणि म्हणून गच्छन्ती. बघा गच्छन्ती इथं दिसतं. हे गच्छन्ती हे जे हे त्या शत्रू रूप शत्रू म्हणजे आता शत्रू जे आपण तला र आणि उ करतो तो शत्रू नाही. ऐका. तला रूला आणि उ करतो तो शत्रू नाहीये इथं. इथे शत्रू म्हणजे ऋषींचा रू इथे शत्रू म्हणजे लिहिता नाही बघा. नाही तर तुम्ही शत्रू लिहाल तर प्रॉब्लेम होईल. शत्रू प्रत्यय हा शत्रू आहे. शत्रू नाही असं तला र नाहीये. तला रुकार आहे असं. तर इथे आता गच्छन्ती त्याचं स्त्रीलिंगी रूप झालं गच्छन्ती. आणि त्या गच्छन्तीचं आता नदी सारखं नदीभिः असं झालंय. बहुवचन नदीभिः असं. इका बहुवचन केलं. बहुवचन. ओके. असं. म्हणजे बाला बिही आहे म्हणून गच्छन्ती बिही नाही आलाय. बरोबर. कारण विशेषणाची विभक्ती आपण नेहमी मूळ विशेषाप्रमाणे देतो ना म्हणून. ओके. तसंच पुढे पण आहे. सेवमानाय पुत्राय मोदमानस्य जनस्य प्रसन्नताया नाही का असं. मग तिथे आता जर मुलींच्या ऐवजी मुलगे म्हणायचे असतील ते म्हणजे बालकैः आणि गच्छैः होईल का. गच्छन नाही बरोबर. ते नाही अन प्रत्ययाचं स्त्रीलिंगी असा कुठला तरी म्हणजे
अन प्रत्ययवाला पुल्लिंग पुल्लिंगी शब्द बघावा लागेल आणि त्याची विभक्ती मला एकदम हा आठवत हा नाहीये. गच्छन हा, व्यय सर येईल का मग त्याला राजन राजन हा वाप्य पुल्लिंगी आहे का नकारांत? हो हो, पण तो राजन जरा कॉम्प्लिकेटेड. राज्ञैही, बरोबर, राज्ञैही, गच्छैही राज्ञी ही होईल. तेच हा हा गच्छैही असा होईल. गच्छैहि हा असं गच्छैहि बालकैहि असं होईल. बरोबर हा बरोबर. हा हा, तृतीय असं हा बरोबर ओके ओके बरोबर. बहुवचन हा येणार. हो हा सर एक गीतेमधलं का रामरक्षेमध्ये पण असंच होतं ना, गच्छन मनोरथोस्माकम असं हा काहीतरी. मग ते जे गच्छन जे आहे ना ते मला इथलं ते गच्छन दिसतंय. बरोबर बरोबर कारण की म्हणजे बरोबर. जाणारा मनोरथ असं असं काहीतरी आहे का ते? नाही, ते एक मिनिट हा. गच्छन मनोरथोस्माकम असं काहीतरी होतं. नाही नाही, बरोबर एकदम. गच्छन मनोरथ म्हणजे अस्माकं गच्छन मनोरथ. हा अ, गच्छन रामः पातु म्हणजे रामः सलक्ष्मणः सलक्ष्मणम. सलक्ष्मणः पातु असं. म्हणजे काय, रामः पातु सलक्ष्मणः म्हणजे राम लक्ष्मणासहित आमचे जाणारे मनोरथ. म्हणजे गच्छन मनोरथा पातु. पातू म्हणजे रक्षण जाणारा करो. मनोरथ. हो, पण रक्षण करो. पातू म्हणजे रक्षण करो असा त्याचा शब्द आहे, अर्थ आहे हा पातू पातूचा. जयतू भवतू तसं करो. पातू म्हणजे हा, पातू म्हणजे रक्षण करो. तर पण गच्छन मनोरथा काय होईल? मला जाणाऱ्या. आपलं ते सिमिलर साऊंडिंग दिसलं म्हणून मी विचारलं सर. नाही 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 नाही, बरोबर आहे, पण तिथं त्याचा अर्थ काय मनोरथांचा म्हणजे जाणारे ते पण बरोबर आहे. व्याकरणदृष्ट्या ते गच्छन मनोरथम. ते म्हणजे मनोरथ हा अस्माकम असं ते झालं. हा, पण ते त्याचं म्हणजे काय जर आम्ही रामरक्षेच्या दृष्टीने विचार करतोय, राम आणि लक्ष्मण आमचे जाणारे मनोरथ रक्षण करो असं. आता हा जाणारे म्हणजे असं काय, हा बरोबर. हा, असा त्याचा शब्दशः अर्थ होईल. पण त्या संदर्भानुसार काय अर्थ होईल असं मी विचार करतोय. पण ते गच्छन आणि हे गच्छन सेम आहे. सारखं आहे, हो, व्याकरणदृष्ट्या काही प्रॉब्लेम नाही. हा तेच तेच एवढंच म्हणजे जाणारा एखादी क्रिया करत असणारा. बरोबर. ठीक आहे, तर हे आलं सगळे लक्षात. असे प्रत्यय आता तुम्ही बघा. आता शानच प्रत्यय ना, काही यांना असे शत्रू प्रत्यय लागतात, काही यांना शानच प्रत्यय लागतात. हा छानच. हा, जसं मी मागे सांगितलं होतं, यजमान. तर यजमान म्हणजे काय, हम्म. हा, जो यजन करतो. आपण हल्ली यजमान म्हणजे पती या अर्थाने वापरलं जातं यजमान. पण त्याचा मूळ खरा धार्मिक किंवा आपल्या परंपरेनुसार अर्थ असा आहे की पूर्वी ब्रह्मचर्याश्रम घेऊन जेव्हा मनुष्य गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा, तेव्हा त्याला यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त व्हायचा. तोपर्यंत यज्ञकर्म त्याला हे नसायचं. समजलं का? यज्ञ हा जो आहे गृहस्थाश्रमालाच कंपल्सरी आहे, कारण ब्रह्मचारी तर भिक्षा मागून खातो, तो कसला यज्ञ करणार, हम्म. नाही का? तर हम्म. आणि मग म्हणून यजमान कोण, की ज्याला यज्ञ करण्याचा अधिकार पण आहे आणि यज्ञ करणं हे ज्याचं कर्तव्य पण आहे. आता जसं आपण गीतेमध्ये मी सांगत असतो, आपण यज्ञ म्हणजे काय, तर सगळ्या समाजाचं पोषण. म्हणजे गृहस्थाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी स्वतः कमवायचं आणि इतरांना ते द्यायचं किंवा त्याचा त्याग करायचा. यजमान म्हणजे जो यजन करतो, त्याग करतो समाजासाठी, म्हणून तो यजमान. असं अतिथी असेल, पशु आपल्या आश्रित असतील, नातेवाईक असतील, कुटुंब असेल, या सगळ्यांना जो म्हणजे स्वतः कष्ट करतो किंवा मेहनत करतो आणि त्यांना जो त्यांच्या प्रित्यर्थ जो त्याग करतो त्याला म्हणतात यजमान. यजमान किंवा यजमानीण हा शब्द तर अत्यंतच म्हणजे त्याला काही अर्थच नाही खरा, पण तो मराठीने प्रत्यय लावलाय त्याला. पण मूळ यजमान तसा यजमान, यश धातू म्हणजे यजन करणे, यजमान म्हणजे यजन करणारा. हा, सहमान म्हणजे काय, सहन करणारा. नंतर जायमान म्हणजे जायमान म्हणजे पैदा होता हुआ. तर पैदा होता हुआ म्हणजे काय, की जो आता निघतोय बाहेर किंवा जिवंत होतोय किंवा जन्म होतोय त्याचा. हा, असं.
आता वर्धमान, वर्धमान हा शब्द जो असतो ना, वृद्ध अधिक शानच, वर्धमान महावीर आपण म्हणतो ना, म्हणजे जे